नमस्कार. आज आपण नातेसंबंधांमधल्या काही गुंतागुंतीच्या क्षणांवर बोलणार आहोत. आपल्याकडे काही ऑडिओ क्लिप्स आहेत. यात कुठे तणाव आहे, कुठे स्वीकार आहे, तर कुठे भविष्याची चिंता, म्हणजे वेगवेगळ्या भावना आहेत. हो, आणि यात काही खाजगी संभाषणं आहेत, काही गाणी पण आहेत. अगदी. तर आपला उद्देश आहे की या संवादांमधून त्या भावना आणि परिस्थिती जरा जवळून समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या क्लिपपासून. एक जोडपं आहे. त्यांची गाडी बंद पडलीये आणि ते एका निर्जन ठिकाणी अडकलेत. आणि त्यांच्या बोलण्यातनं कमालीचा तणाव आहे. म्हणजे एकमेकांवर आरोप सुरू आहेत. कसले आरोप? की गाडीची हवा तू काढलीस वगैरे. आणि मग ते जुन्या लग्नात अडकल्याच्या भावना बोलून दाखवतात. असं वाटतंय की कोर्टाने घटस्फोटाचा अर्ज स्वीकारलाय त्यांचा. अच्छा. पण आता ते 6 महिने एकत्र राहण्याची अट आहे ना, त्यामुळे अडकलेत. किती विचित्र परिस्थिती असेल, नाही? नक्कीच. आणि ही जी 6 महिन्यांची अट असते ना, म्हणजे अनेकदा ती समेट किंवा पुनर्विचारासाठी असते खरं तर. पण इथे असं दिसतंय की त्यांच्यासाठी ते फक्त एक कायदेशीर बंधन उरलंय. हो ना. मनानं तर ते पूर्णपणे वेगळे झालेत असं वाटते त्यांच्या बोलण्यावरून. अगदी. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आणि माणसांच्या मनातलं भावनिक वास्तव यात किती फरक असू शकतो हेच यातून दिसतंय. म्हणजे नातं संपवण्याचा निर्णय झालाय, पण यातून प्रत्यक्ष सुटका व्हायला अजून वेळ आहे. ही जी मधली स्थिती आहे ना, ती खूप अवघड असू शकते. आणि याच तणावपूर्ण वातावरणात मग घन आज बरसे मनावर हे गाणं ऐकू येतंय. काय कनेक्शन असेल? कदाचित त्यांच्या मनातलं जे वादळ आहे, ती व्याकुळता आहे, ती त्या गाण्यातून व्यक्त होत असेल. किंवा मग काय? किंवा मग निसर्ग पण कधीकधी आपल्या भावनांशी खेळतो असं वाटतं ना. म्हणजे आजूबाजूचं वातावरण पण कधीकधी आपल्या मूडवर परिणाम करतं. बरोबर. आणि मग तिथे एक गजरा विकणारी मुलगी येते. हो, तो पण एक भाग आहे यात. ती मुलगी त्यांना गजरा घ्यायला सांगते. पावसात गजऱ्याला नाही म्हणू नये असं काहीतरी म्हणते. आणि नकळतपणे त्यांना तू जिथे मी तिथे असा आशीर्वाद देते. अरे देवा, म्हणजे त्यांच्या परिस्थितीच्या अगदी विरुद्ध झालं हे तर. अगदी. आणि मग लगेच तू जिथे मी तिथे हे गाणं सुरू होतं. जे म्हणजे पूर्वीच्या चांगल्या दिवसांची, एकत्र पाहिलेल्या स्वप्नांची आठवण करून देणार असू शकतं. हीच तर गंमत आहे नाही का? गजरा आणि हे गाणं हे समाजात एकत्र राहण्याची, आदर्श नात्याची प्रतीकं आहेत. पण या जोडप्यासाठी, त्यांच्यासाठी हे त्यांच्या तुटलेल्या वास्तवावर एक प्रकारची टिप्पणी ठरतंय. आदर्श काय आणि सत्य काय यातलं अंतर खूप स्पष्ट दिसतं इथे. खरंय. आता पुढच्या संवादाकडे वळूया. इथे एक वेगळं कुटुंब आहे, देशमुख कुटुंब. ओके. इथे पती म्हणजे देशमुख ते मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खूप उत्साही आहेत. पत्नीसाठी त्यांनी साडी वगैरे पण आणली आहे. बरं. पण पत्नी मात्र घरातल्या वातावरणामुळे चिंतेत आहे. ती सांगते की नुकतीच घरात पूजा झाली, पण मुलांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. अच्छा, मुलांच्या बाबतीत काहीतरी आहे म्हणजे. हो. ती म्हणते चौघांचाही मूड नव्हता आणि मंगळसूत्र घालताना कसं तरी म्हणजे अगदी जीवावर आल्यासारखं केलं. तिला मुलांची काळजी वाटतेय. ते दिवसभर कुठे आहेत हेही तिला माहीत नाही. म्हणजे इथे प्राधान्यक्रमांचा संघर्ष दिसतोय. नवरा वेगळ्या मूडमध्ये, बायको वेगळ्या. अगदी. आणि नवरा काय म्हणतोय? तो म्हणतो त्यांचा संसार आहे, त्यांना करू दे. आणि मागे बसलेल्याने ड्रायव्हिंग कसं करायचं त्याचे फुकटचे सल्ले द्यायचे नसतात. अरे बापरे, म्हणजे तो विषय टाळतोय सरळ सरळ. हो. तो म्हणतोय पार्टीत आलो की सगळं ठीक वाटेल. मुलांना पण बोलवलंय म्हणे पार्टीला. म्हणजे बघा, इथे फक्त प्रायोरिटीचा मुद्दा नाहीये. हे कदाचित ताण हाताळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक जण समस्येपासून दूर पडून म्हणजे पार्टीसारख्या गोष्टीत रमून क्षणिक आनंद शोधतोय. तर दुसरी व्यक्ती त्या समस्येच्या मुळाशी जातीये, विशेषतः मुलांवर काय परिणाम होतो याचा विचार करतेय. आणि नवऱ्याचं ते वाक्य, ते तर संवाद टाळण्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. एकमेकांच्या भावना समजून न घेण्याचा प्रकार दिसतोय. नक्कीच. आता शेवटचा भाग बघूया. ह्यात अजून एक जोडपं आहे, नंदिनी आणि तिचा पती. ते कोर्टातून घटस्फोटाची प्रक्रिया करून आले आहेत नुकतेच. ओके. ही पण घटस्फोटाचीच केस आहे. हो. पण इथे टोन खूप वेगळा आहे. नंदिनीला आश्चर्य आणि सुटका अशा दोन्ही भावना आहेत. ती म्हणते स्वतःसाठी पण कधी कोर्टात जावं लागेल असं वाटलंच नव्हतं. पण आता ती म्हणते की भूतकाळ विसरून मी पुन्हा पूर्वीसारखी हसरी होणार, लग्नाआधीची नंदिनी होणार. वा. म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो इथे. हो ना. आणि दोघेही सहमत आहेत की घटस्फोटाचा निर्णय किती सहज झाला. आणि त्यांनी ठरवलंय की पुढचे 6 महिने मित्र म्हणून राहायचं, चांगल्या आठवणी तयार करायच्या. अच्छा. म्हणजे छान आनंदाने बोलूयात, एकमेकांबद्दल चांगल्या आठवणी ठेवूयात, असं काहीतरी. पण ठीक आहे, हा घटस्फोटाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि म्हणाला तसा अधिक मॅच्युअर दृष्टिकोन दिसतोय.
कटुतेऐवजी समजूतदारपणा आहे, भविष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न आहे. याला आपण काय म्हणतो, कॉन्शियस अनकपलिंग म्हणतात ना हल्ली, तसा काहीसा प्रकार वाटतोय हा. हो, कदाचित. नातं संपवताना सुद्धा एक व्यावहारिक आणि समंजसपणा दिसतोय. पण तरीही एक चिंता आहेच त्यानं. कोणती? आईवडिलांना कसं सांगायचं? म्हणजे बघा, वैयक्तिक निर्णय घेतला तरी समाजाचा, कुटुंबाचा विचार कुठेतरी असतोच मनात. ती जबाबदारी वाटतेच. खरंय. तर या सगळ्या वेगवेगळ्या संवादांमधून हेच समोर येतंय की नाती जेव्हा संपतात किंवा ताणली जातात तेव्हा लोक किती वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. बरोबर. कुणी हतबल होतं, कुणी समस्येपासून पळ काढतं, तर कुणी परिस्थिती स्वीकारून पुढे जायचा प्रयत्न करतो. अगदी. आणि मग हा विचार मनात येतो की जेव्हा नात्यांमध्ये असे मोठे टप्पे येतात, तेव्हा भूतकाळातल्या ज्या काही चांगल्या आठवणी असतात आणि भविष्यात काय वाढून ठेवलंय याची जी अनिश्चितता असते, यांचा समतोल कसा साधला जातो? किंवा तो साधणं खरंच शक्य असतं का? नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. या स्रोतांचा हा एक सखोल आढावा घेतला आपण आज.